गंध कोवळ्या फुलाचा, त्यात श्वास सावयाचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अलक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. बाबा काही खाऊन घेताय का? नाही नको, मला भूक नाहीये. का? औषधं घ्यायची आहेत ना तुम्हाला? मग खाऊन घ्या, मी आणते काहीतरी. हॅलो, नमस्कार. अरे बाबा, या ना, या बसा. या मी पाणी घेऊन येते. हा, अगं नको, राहू दे, आत्ताच कोल्ड ड्रिंक्स घेऊन आलो आम्ही. तू पण बस ना. या ना, बसा प्लीज. ठीक आहे. अरे हे काय काय आहे? नमस्कार नमस्कार नमस्कार. बसा ना प्लीज प्लीज, तुम्ही बसा, मी चेअर घेतो. हे सगळं कशासाठी? म्हणजे काय, नातवाचं लग्न आहे माझ्या. म्हटलं आज सगळ्यांना आपल्या आवडीचं काहीतरी घेऊन जावं, म्हणून खास माझ्या आवडीचं काही बाई घेऊन आलीये मी. अहो याची काय गरज होती? मोठं कोण आहे? मी ना. अहो आत्ताच संधी आहे आपली हौस भागवून घेण्याची. एकदा का लग्न झालं की मग ते एकमेकांच्यात मशगूल होतील, मग आपल्याला कोण विचारतंय? हो तेही खरंच. मला माहितीये हे कुणाच अशा काही गोष्टी घडलेत की तुम्ही मंडळी तणावाखाली आहात. सो लेट अस चिअर अप. उद्याचं व्याही भजनाचं लक्षात आहे ना? सकाळी करूया, काय चालेल ना? हो चालेल ना, काहीच हरकत नाही. म्हणजे तसाही आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे आमची काहीच हरकत नाहीये. गुड, थँक्यू. हो, पण तू जरा राधाला कळवशील का? म्हणजे तिच्या हॉस्पिटलचा प्रोग्राम बघायला हवा ना, म्हणून म्हटलं, बाकी काय नाही. हा, आणि मॅडम, राधा मॅडमना पुन्हा एकदा पासपोर्टची आठवण करून द्या, म्हणजे उद्या येताना त्या ते घेऊन येतील. काय आहे, गौतम सर आणि राधा मॅडम लग्नानंतर लगेचच लंडनला निघतायत ना, तेव्हा आठवणीने सांगा. हो सांगेन. आणि मॅडम, गार्गी आणि ऋषीच्या पण हॉलिडेचं प्लॅनिंग करू का? लंडन नको असेल तर दुसरीकडे कुठेतरी, स्वित्झर्लंड, मॉरिशस, ॲम्स्टरडॅम. नाही नाही नको, थँक्स. आम्ही बघू त्यांचं. ओके ओके, हरकत नाही. चला येतो मी. बरं मॅडम, मी निघू, बरीच कामं राहिली, तुम्ही बसा बोलत. हा ठीक आहे. उद्याची तयारी करायला सांगा बाई ना. बर मी सगळा मेनू सांगून आले. बर. प्यार है या सजा है मेरे दिल बता, टूटता क्यों नहीं दर्द का सिलसिला, इस प्यार में हो कैसे कैसे इम्तिहान, ये प्यार लिखे कैसी कैसी दास्तां, या रब्बा दे दे कोई जान भी अगर, दिल भर पे हो न दिल भर पे हो न कोई असर, हो या रब्बा दे दे कोई जान भी अगर, दिल भर पे हो न दिल भर पे हो न कोई असर, हो प्यार है या सजा है मेरे दिल बता, टूटता क्यों नहीं दर्द का सिलसिला.
धड़कन धड़कन बिखरी रंजिशें, सांसें सांसें टूटी बंदिशें, कहीं तो हर लम्हा होठों पे फरियाद है, किसी की दुनिया चाहत में बर्बाद है। या रब्बा दे दे कोई जान भी अगर, दिल भर पे हो न दिल भर पे हो न कोई असर। हो या रब्बा दे दे कोई जान भी अगर, दिल भर पे हो न दिल भर पे हो न कोई असर। राधा, राधा उठते ना बाळा. अगं बघ उशीर झाला, वाजले बघ किती. हॉस्पिटलला जायचंय ना राधा. अगं काय तेवढा ताप आलाय तुला राधा? ए बाळा काय होतंय? हा अगं तू काही बोलली नाहीस मला. बरं थांब मी थर्मामीटर आणते. काय ही मुलगी आहे ना खरंच, जरा सुद्धा स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही. अगं रात्री एवढा वेळ कशाला जागत बसलीस तू? हा तब्येतीकडे असं दुर्लक्ष करून कसं चालेल राधा? सगळे जगाच्या काळज्या डोक्यावर घेत असते, स्वतःकडे कोण लक्ष देणार? हा अंग दुखतोय का? घसा दुखतोय का? हा राधा मी जरा बर्फाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवते म्हणजे बरं. अगं 3 ताप आहे जवळजवळ तुला. कशी मुलगी आहेस ना तू. आले मी गार पाणी घेऊन येते. चालली नट्टा फट्टा करून चालली कोणाला तरी भेटायला. हा विचारल्यावर नाक वर करून उलटी उत्तर देतेस. आज सोडणार नाही तुला आणि तुझ्या उपट सुंब्याला. तुझा पाठला करून बरोबर पकडतो की नाही बघ, रंगे हात पकडणार आहे मी. सोडणार नाही तुला. अरे सीमाला बघितलं जाताना? हो आत्ताच गेली बाहेर. हो आताच गेली बाहेर. विचारता येत नाही एवढी नटून तटून कुणाला भेटायला निघालेस तू? जाब विचारायला आवाज तू तिला. काही काय दादा? काही काय काय. चल माझ्या बरोबर. कुठे? चल तिचा पाठलाग करूया. ती नेमकं कुणाला भेटते, कोण आहे तो माणूस, त्याचा आज सोक्ष मोक्ष मला लावूनच टाकायचं. चल. काय दादा उगाच तुम्ही काय लावलंय? माझ्या बरोबर चाल. चला. घराण्याच्या अब्रूचं काय तुला आहे की नाही? दादा तुम्ही खूप जास्त नाही. आता फटके मारून तुला लहानपणी मारायचं तसे. चल बघूया कुणाबरोबर फिरते, काय करते, पाठलाग करू तिचा. हा चला. तू कोण उपट सुंबा आहे ना, सोडणार नाही मी त्याला आज. हा सोक्ष मोक्ष नीट नीट नीट. सावकाश सावकाश. चालेल चालेल अगदी चालेल. हो 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 आम्ही पोहोचतो अर्ध्या तासात. ओके ओके. सरिता, मोनिका, अगं आवरलं का नाही अजून? आम्ही तयार आहोत. आलो आलो. हा रजनीश, हं. अरे आपण पहिल्यांदा व्यायांकडे जातोय.
तेव्हा काहीतरी बरोबर न्यायला पाहिजे. मोकळ्या हाताने जाता येणार नाही. काय घेऊ ना आपण हा, सरिता अगं आवरलं का ते? हो आलो बाबा. किती ओरडताय आमच्या नावानी. तुम्हाला काय 2 कपडे अंगावर चढवलं की झालं? आम्हाला सगळंच बघायला लागतं. साडी, दागिने, केस. पण बाबा काही म्हणा, आई मस्त दिसते ना आज. चल. हो. वा चला पोरींच्या लग्नाच्या निमित्तानं का होईना तुमच्यातलं सगळं गोड होऊ दे. काय मोनिका? हो. मला आता ना आजोबा कधी कधी नवलच वाटतं की हे दोघं सारखे इतके का भांडत असतात. कारण यु नो फॉर शुअर मला माहिती या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. सो आजोबा लेट्स होप की यावेळेला तुमचं भविष्य खरं होऊ देत. बरं आपण निघायचं का? अहो निघायचं का काय? राधा कुठे आली अजून? ती निघालीये का बघा घरातून? नाही तर जाता जाता आपण तिला पिकअप करूया. गौतम तर नाहीच आहे. हो तो कालच लंडनला गेलाय ना आणि आता एकदम डायरेक्ट 14 तारखेलाच येणार आहे. मोनिका राधाला फोन लावा आणि तिला विचार की आपण जाता जाता तिला पिकअप करायचंय का? हो लावते फोन लावते. हॅलो. हा हॅलो राधाताई. मी डॉक्टर प्रधान बोलतेय. ओके राधाताईला द्या ना जरा. तिला बरं नाहीये. 103 ताप आहे तिच्या अंगात. अरे बापरे. नाही ऍक्च्युली ते गौतमकडे व्याही भोजनाला जायचं ठरवलं होतं ना आज, म्हणून मग. तुला मी सांगितलं ना आता 103 डिग्री टेम्परेचर आहे तिला. कशी येणार ती? तू सांग तसं सगळ्यांना. हो मी सांगते. काय ग? काय झालं? अगं आई राधाताईला ताप आला 103 डिग्री. ती नाही येऊ शकणार. डॉक्टर प्रधान होत्या फोनवर. नाटक आहेत सगळी. मला शंका होतीच की ही नाही येणार. ही मुलगी गळ्याला फास लावणार आपल्या. नाही नाही मी प्रत्यक्ष बघून येतो. राधा दरवाजा उघडा होता. ज्योती आमची नर्स ज्योती ती इथे खालीच गेलीये. मला उठायला लागू नये म्हणून दार नुसतं लोटून गेली होती. राधाला खरंच ताप आलाय का तिला व्याही भोजनाला पाठवायचं नाही म्हणून मी मोनिकाला थाप मारली आहे. तेच बघायला आलात ना तुम्ही? खूप ताप आहे का? 103 व्हायरल फीवर आहे. कधी कधी याच्यापेक्षाही जास्त चढतो. इंजेक्शन दिलंय मी पण पण काय?
सध्या ती खूप मानसिक तणावाखाली आहे. आणि सध्याच कशाला, लहानपणापासून सतत बिचारी टेन्शन खालीच वावरली. सतत ताण, दडपण. आहे काय दुसरं बिचारीच्या आयुष्यात? अजूनही वेळ गेलेली नाहीये. प्लीज माझं ऐका तुम्ही. तिला तिचं प्रेम मिळू शकतं. आपण तिचं आणि सौरभचं लग्न लावून देऊया. मिस्टर मनोहर, हिच्या सुखापेक्षा जास्त महत्वाचं आपल्यासाठी दुसरं काही नाहीये. तिला आराम करू दे. व्याही भोजन मी कॅन्सल करतो. सरळ लग्नालाच उभं राहू दे. मी बाहेर बसतो. तिला जाग आली की मला सांगा. तिला भेटूनच जाईन. राधाला जाग आली. बाबा, कसं वाटतंय बेटा? बरं वाटतंय. हा बाळा, तुला आता कसलंही दडपण घ्यायची गरज नाहीये. तुझ्या बाबांना फक्त तुझ्या सुखाची आणि हिताची चिंता आहे. गौतमनी मला जे पैसे दिले होते ना, त्याच्या बदल्यात मी माझे सर्व ऍसेट्स त्याच्या नावावरती करून टाकलेत. काय? त्यामुळे आता तो आणि आपण प्रथम भेटलो ना, तेव्हा सारखेच आहोत. आता कुठलंही दडपण नाही, कुठलेही उपकार नाही. त्यामुळे तू अगदी निश्चिंत मनाने आता त्याच्याशी लग्न कर. कसं आहे ना बेटा, उद्या कोणी आपल्याला हे म्हणायला नको की मी पैशासाठी गौतमशी तुझं लग्न लावतोय.